ऐं ह्रीं चामुण्डाय विच्चै। ॐ ऐं ह्रीं चामुण्डाय विच्चै। ॐ ऐं ह्रीं चामुण्डाय विच्चै। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। बोल भवानी माता की जय। बोल भवानी माता की जय। बोल भवानी माता की जय। नमस्कार, अवंतीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आता नवरात्री जवळ आलेली आहे आणि आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावयाची आहे। कुलदेवीला प्रसन्न करून घ्यावयाचे आहे। आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला कुलदेवीचा पाठ करावयाचा असतो। आई भगवतीची सेवा करावयाची असते। त्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते तेव्हा आपली सर्वच कर्मे, सर्व अडलेली कर्मे मार्गी लागतात। महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत। त्यापैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी। तसे तर कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला मंगळवार, शुक्रवार, अष्टमी आणि पौर्णिमेलाही आपण सेवा करू शकतो। म्हणजेच आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो। पण आता आपल्याला नवरात्र आलेले आहे, तर आपण यावेळेस दुर्गा सप्तशती पाठ केले तर आपल्याला खूप पुण्य लाभते। आता आपण पाहूया दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा। तसे तर नवरात्रीमध्ये 9 ही दिवस आई भगवतीची सेवा करतात। दुर्गा सप्तशतीचा पाठ 9 ही दिवसामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता। दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय असतात। 13 अध्याय वाचल्यानंतर एक पाठ होतो। तर नवरात्रीमध्ये असे 14 पाठ करावेत। दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केल्यानंतर एक नवचंडी पूर्ण केल्याचे पुण्य लाभते। नवचंडी करणे सर्वांना सहज शक्य नसते, त्यामुळे तुम्ही हा सोपा उपाय म्हणजे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करावेत। आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या मूर्ती, फोटो किंवा टाक असतो, तर त्याच्यासमोर बसूनच हा पाठ करावा। हा पाठ करताना समोर पाठ ठेवावा, पाटावरती पोथी ठेवावी। पोथी हातात घेऊन वाचू नये, तसेच मनातल्या मनात वाचू नये। देवासमोरच वाचावी, इतरत्र कुठेही वाचू नये। जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर घरी किंवा बाहेर तुम्ही वाचू शकता। जेव्हा संकल्पयुक्त पाठ करावायचा असेल तेव्हा 1, 14, 21, 28 पाठ करावेत। दुर्गा सप्तशती हा पाठ कुमारिका, सुवासिनी करू शकतात। विधवा स्त्रियांनी सुद्धा केला तर चालतो, पण संकल्पयुक्त करू नये। दुर्गा सप्तशती पाठ स्त्रियांनी, कुमारिकांनी केला तर साडी नेसून, हिरव्या बांगड्या घालून, कपाळाला कुंकू लावूनच करावा। बसायला आसन घ्यावे, गणपतीचे पूजन करावे, दर्शन घ्यावे, वडीलधाऱ्यांचे दर्शन घ्यावे आणि लगेच सुरुवातीला अध्याय वाचायचा नसतो। दिलेले पुस्तकामध्ये जे दिलेले देवीचे स्तोत्र आहे ते वाचावे। तसेच ओम ऐं ह्रीं चामुंडाय विच्चे या मंत्राची 1 माळ जप करावा। त्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीचे कवच आपल्या भोवती निर्माण होते। दुर्गा सप्तशती पाठ संकल्पयुक्त करत असाल तर मांसाहार वर्ज्य असतो, ब्रह्मचर्य पाळावे लागते, पोथी पाटावरून हलवू नये, दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये। जर 7 दिवस एक पाठ करावायचा असेल तर दररोज 2 अध्याय वाचावे व 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी 1 अध्याय वाचावा। आणि जर तुम्ही 14 पाठ करणार असाल तर दररोज 2 पाठ असे 7 दिवस 14 पाठ केले तरी चालते, किंवा तुमच्या इच्छेनुसार नवरात्रीमध्ये 14 पाठ करावायचे असतील तरीही चालते। शेवटी क्षमापर स्तोत्र वाचावे, आरती करावी, नैवेद्य दाखवावा। तर तुम्ही अशा रीतीने दुर्गा सप्तशती पाठ करून कुलदेवीची सेवा करू शकता। दुर्गा सप्तशतीचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते। दोन्ही भाषेमध्ये पुस्तक उपलब्ध आहे, संस्कृत आणि मराठी। तर तुम्हाला जे आवडेल त्या भाषेमध्ये तुम्ही पुस्तक घेऊन हा दुर्गा सप्तशती पाठ करू शकता। अध्याय खूपही मोठे नाहीत, तुमचा एवढा जास्त वेळ जाणार नाही। आपण नित्यसेवेमध्ये जशी स्वामींची सेवा करतो किंवा अन्य कुठल्याही देवांची सेवा करतो, तशीच कुलदेवीची सुद्धा सेवा आपण नित्य केली पाहिजे। कुलदेवीच्या नित्यसेवेमुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, देवीचे संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होते, तसेच आपल्या घराची भरभराट होते आणि कुलदेवी जर प्रसन्न असेल तरच आपले मार्ग आपोआप मोकळे होतात। तर यावर्षी दुर्गा सप्तशतीचा पाठ 1 तरी पाठ किमान करा आणि तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे मला नक्की शेअर करा। थँक्यू। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।